सरपंच वर काय की अहो किती वाजलं तुम्हाला काय वेळच काय भानगी नाही का नाही अहो बायांच्या वर तुमचा राड असतो चला लवकर ती पार्टी येऊन थांबली तिथं अरे एवढी घाई करू नका जरा दाम खा. अहो काही कशामुळे करावं लागते साहेब आला की लीच खरेदी करावं लागते मला माहिती कधी उघडतं ते ऑफिस. हा चल. सरपंच ऑफिस काय आपल्या ठोकेवाडीत नाही तालुक्याला आहे, आपल्या तालुक्यात जायचं बरं असू दे की मग आता चल ना मग घेतली ना पिशी चल. सर पिशवी कशाला वर किराणा बिराणा भाजीपाला आणायचं काय तू काय बावळट आहे का रे? हा? नाही 25 लाख घ्यायचे मग काय हातात आणायची का ती? अहो काय सरपंच कुठल्या जमान्यात राहतात 21 शतक आलं की समतीकडे डिजिटल झालंय आणि आपलं सरकार सांगते की डिजिटल वापरा ए ओके हे सरकारचं मला सांगतो तसं फेटी चलन डिजिटल काय आपल्याला पैसे रोख लागतील. रोख पैसा घेऊ आणि त्याला आपण खरेदी देऊ. चालतं रोख केलं तर रोख घेऊन तर मग आपलं आहेच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन नाही तसलं ती तुम्ही बघा. आणि हे बघ तुझं जेवढं वय आहे ना ओके तेवढा नुसता माझा अनुभव आहे तुम्हाला शिकत सांग पण बस का सरपंच माहिती आहे मला हा माहिती तर चल मग पुढं जायचं ना आता खरेदीला. चल. मग्या भोल्या अरे कुठे गेले सगळे सरिता काय झालंय का डाऊट करतायस? अरे दादा रिसीट शोधते ती सापडतच नाही. अगं आजूबाजूला शोध सापडल. अरे खूप वेळ झाला दादा शोधते पण सापडतच नाहीये. घरात इतर पडला असेल तर शोधू आपण दोघ जण मिळून. अरे दादा रिझल्ट आहे माझा हे नाही सापडलं तर कशी मी रिझल्ट चेक करू. पण ते भोल्या मग्या कुठे ते थोडं कामानिमित्त त्यांना बाहेर पाठवलं जरा. खूप टेन्शन आलंय यार दादा मला. जरा टेन्शन घेऊ नको राग करू नको. मुलीच्या जातीला एवढा राग चांगला नाही. सॉरी दादा पण तुला माहिती आहे ना माझ्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली तर चिडचिड होते माझी. हो मला माहित आहे सरिता. इथेच ठेवलं होतं यार मी बघ ना कुठेच सापडत नाहीये. अगं दुसऱ्या रूम मध्ये असेल तिथे शोधू आपण. भविष्यात तुझं लग्न झालं तर तुला एवढा राग चांगला नाही बाई. सॉरी. बरं ठीक आहे जेवण केलंस तू? नाही ना. बरं ठीक आहे चल आपण जेवण करून घेऊया. हो जा तू येते मी. ठीक आहे. सरपंच तुम्ही येडे का खुळे म्हणायचं कारण अहो एवढं मोठं गावचे तुम्ही सरपंच आणि एवढा मोठा व्यवहार करायचा आहे आणि असं तुम्ही पाय चाललेलं आहे. अरे भोसकाट आपट्या आपण 20 लाखाच्या गाडीत जाणार आहे 20 लाखाच्या. चल 20 लाखाची गाडी आणि मला कधी सांगितलं पण नाही राव हे काही इमानदारी नाही बरं का. अरे 20 लाखाची गाडी म्हणजे आपली महामंडळाची एसटी बस. लयच हुशार सरपंच आहे राव तुम्ही. आपण तुम्हाला आपली गाडी न्यायला काय भीती वाटते का एवढं पण नका का बरू मी आहे ना. अरे येड्या एवढं मोठं पैसा आणायचं म्हणल्यावर आपल्या महामंडळाच्या बसमध्ये यायचं आणि जायचं कुणाला डाऊट बी जात नाही. लयच हुशार राव सरपंच. आणि जर बाय चान्स आपली पिशवी कुणी हाणली पैशाची तर महामंडळाची जबाबदारी. आयला लयच हुशार सरपंच पटलं बरं का एकच नंबर. सरपंच तिथे गेलं ना
पहिले मला बिर्याणी चारायची होती. माशाची का? मासे मासे असते का बिर्याणी कुठं ओय, कुणाचं कार्ट आहे कार्टे पके. हे कार्ट तुम्हाला कळतं का नाही रे काय तुम्हाला दिसत नाही का सरपंच आणि पक्का शेट चाललेत कुणाचं कार्टे? नीट बघा तुमचं एखादं एटीएम ए पक्या, तू पुढचं बोलू नको. त्या एका वाक्यामुळे काय रामायण घडलं माहिती आहे तुला? हा? चल आपण चाललोय मागे. असं खेळायची पद्धत आहे का बघा मग उलट महागारी बोलते ते जाऊ दे, आजची पोरं अशीच असते. चल आपण चाललोय ज्या कामाला. असे नसे खेळत आम्ही पण खेळत होतो माहिती का टाकू का आम्ही खेळून तुम्हाला अरे चाल, ह्याच्या कुठं नादी लागत नाही. तुम्हाला बघायचे कसं खेळायचं चला चल नाही रे, खेळा तिकडे. बघून ठेवते का त्यांचा आपला काय गण्या कधी येणार सरपंच? येते की हे काय अरे राव कधी येते येणार आहे जी कागदपत्र हे ते सगळं संगत होईल गडबड आहे यांच्या मागे यायलाच पाहिजे आता सरपंच बोला बोला पटकी बोलवा बरं त्यांना हे काय आले 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 आले. यायचं का आम्ही आज? हा या 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 घुसनळे सरपंचाला येऊ दे का सगळं तो उठ बोलत साहेबांना. हो सरपंच साहेबच आहेत ती ही साहेब आहे मग अरे ह्याच्यापेक्षा तर आमचं पक्या बरा. सरपंच पिशवी कशाला आणली का म्हणतात कुठं नाही काय? एडबीड लागले काय पैसे न्यायचे नाही का? बघलं सरपंच ह्यामुळे तुम्हाला म्हणत होतं की ती पिशवी घेऊ नका पण माझं ऐकतोय कोण आम्ही सांगतोय पण आमचं ऐकतोय कोण बरं जाऊन काय ते बघा. हा बरं गणेश शेठ हा द्या पैसे चला आहेत आहेत किशात आहेत देतो की खरेदी होऊ द्या खरेदी तर होणारच नाही त्यासाठी झालो आपण मग खरेदी द्या की मग पैसे देतो अहो खरेदी कागदपत्र समजा तयार आहे सरपंचच म्हणणं आहे अगोदर पैसे पाहिजे नाही नाही पैसे देतो की तुम्हाला पैसे किशात आहेत रोख पैसे लागते तेव्हा मी अंगठे देईन. कशाला आणलं इथं आता चाललो मी. सरपंच 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 ओ सरपंच बसा खाली. जास्त उडायची गरज नाही काय चिचुकी नाही पैसे द्यायचे पैसे. आज जर तुम्ही खरेदी नाही केली ना तुमचा अंगठा कापून खरेदी करण्याची हिंमत आहे समजलं का? तुला असली कसली पार्टी आणली इथं कापा कापीच्या गोष्टी करते. बस मग तुम्ही असं कमी अडवणी करता तुम्हाला कोण न्यावा का नाही हो जिथं नाही तिथं तुम्ही घाण करायची सवय जाय ना तुमची नारायण सांगा समजून काय झालं आता अहो उठून पळत ही खरेदी बोलायचं असतं व्यवहार आहे हो ऐका सरपंच लय डेंजर पार्टी आहे नारायण तुम्हाला पण माहिती आहे बरं का बर ते तुमच्या बरोबर माझं पण कापतील काय काय अहो अंगठा अंगठा बोलत जातो झालं का? एक अंगठा राहिला तुमचा. राहिला का? असं सांगा की अहो किती अंगठे घेता जागा एकच खरेदी करायची ना कागदपत्र असते तिला गो काय त्यांची प्रोसिजर असेल ते हो दे त्यांच्या यांनी बरं झालं आता. पेन कुठे गेला माझा? थांबा राहिलं याने पेन दे तिकडं. पेन पाहिजे होय साहेब हा. साहेब धरा पेन अहो, धरा ना एवढं पेन आहे साहेब पेन इकडे. मी इतके वेळ काय बघतोय मी? सांगायचं ना हे काय पेन आहे? तुम्हाला मी म्हणतोय धरा धरा तुम्हाला आंधळ्याच्या वरात बाहेरच्या घरात काय? आणतो नाही, बघू आता काय करायचं. हा. बरं घ्या आता झाली खरेदी. बघू द्या आम्हाला तर बघू द्या की झाली का नाही तुमचं ओके झालंय. हा ठीक आहे. द्या मला गणेश, द्या. पैसे द्या आता. द्यायचे हा. थांबा की जाऊन मी देतो की ए, पक्या अरे कागद दिले ती. एकच दिलाय कागद म्हणजे एकच कागद दिलाय सरपंच तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही कागद येऊ दाव येऊ अरे भोकाच्या एक कागद दिलाय नुसता त्यांनी 25 लाख कुठे? अहो सरपंच चेक आहे चेक ह्याच्या बँकेत दाखवा लागतो नंतर पैसे घ्यावे लागतात आपण तुम्हाला आधी म्हणलं तर आम्हाला रोख पैसे लागतील म्हणून तो सांगितलं नाही का पुढं गणेश शेट्टी नको तुमचं कागद आम्हाला हे काम करा रोख पैसे पैसे पाहिजेत का नाही पाहिजेत ना तुम्ही हे तिघ जण
हा आम्ही 5. मग काय करायचं म्हणजे चेक बी महागाला घेऊन जाऊ का? नाही जमते की सरपंच तुम्ही हा पुढे जरा चेक करा जपून ठेवा बरं का बघा ती आधी नीट क्लिअर आहे का? हा साहेब कागदपत्र आहे आमचा. जरा गणेश शेठ, ते बघा. ते इकडे. आता सरपंचाला राईट तुला लावला आपण बघा मला आपण वरची जमीन जे म्हणलंय त्याला आणि खाली जमीन खरेदी केली मग आपण पक्का शेठ आपलं काही टेन्शन नाही कमिशनचं बोल आता तरी. हा गणेश शेठ बोला. कमिशन देतो की कमिशन देतो की तुम्हाला. कुठं आत्ता द्यायचे का नंतर द्यायचे? आताच द्या की मग लगेच बाहेर जाऊ कुठेतरी बसू मग तिथं देतो की. जमतंय की चालतंय हे बघा आता ही जागाचा उतारा तुम्हाला दाखवली कुठली होती जागा माझं बरोबर आहे का? बरोबर आहे बरोबर आहे ना? वरची जागा दाखवली खाली जागा सौदा गेला ही भारी जमीन 5 एकर बाग आहे ती. Locality. उसावाली ती, हा, या बघा चला ती. नमस्कार धन्यवाद नमस्कार या बघा कमिशनचं बोल किती वाटतं कुठं भेटायचं कुठं नाही विचार. फोन करते की बघू द्यायचं. चल 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 एवढं साहेब. नमस्कार नमस्कार साहेब गावचा सरपंच मी झाला असतो तर हे ठोक्याला लावाड आहे आमचा तो काय करतो नेहमी इलेक्शन आले की ते गावात माणसं बोलून आणतो गुन्हेगार गुंड नसतात माहिती तसले माणसं घेऊन येतो जे कुणाला म्हातारा उचलीन म्हातारी उचलीन पोरग उचलीन बाई उचलीन कुणाला नेतो मतदान करून घेतो त्याच्यामुळे तर ते निवडून येतो नाहीतर त्याच्या जागेवर सरपंच मीच राहिला असतो मला विशेष नाही काय त्यांचा गावचा सरपंच फक्त नुसता मनाला ते आहे नाही तर सगळा कारभार पाक्यान मीच बघतो सगळं पाक्याच्या माझ्याच हातात आहे दुसरं कोणी हातात नाही बघा बरं का साहेब आणि तुमचं जर काय काम असलं आमच्या गावात तर आम्हाला आमचं ध्यान करीत जा आम्ही येत जाऊ कधी बी हे आता सगळं आम्ही यावर 25 लाखाचा व्यवहार केला ते आम्ही दोघांनीच केलाय पाकी निंद्या पाके म्हणजे ते पाका शेट दोघं जणच व्यवहार करतो आम्ही सगळं गावाचा तुम्ही म्हणलं ना का आम्हाला गाव विकायचंय तरी आमची तयारी आहे. फक्त आम्हाला कमिशन लागतं बघा साहेब तुम्ही गेले नाही आणखी तुमचं काम झालेलं आहे नमस्कार या तुम्ही एकदम क्लिअर काम तुमचं झालेलं आहे. हा साहेब अहो तुमचं काम झालेलं आहे ना हो साहेब झालं चालेल ठोकेवाडी भ्रष्टाचारात बांधली माडी नारायणा का करतो गाडी बाकीचा सारा राहू द्या जाऊ द्या बाकीचा सारा राहू द्या जाऊ द्या इथंच थांबवा गाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी पोरीला पाहून पोर झाली येडी म्हातारा पण कसा हात पायी घोडी पोरा पोरींची जमती या जोडी लय लय बोलतात लाडी गोडी बाकीचा सारा राहू द्या जाऊ द्या बाकीचा सारा राहू द्या जाऊ द्या इथंच थांबवा गाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी मुक्काम पोस्ट ठोकेवाडी